अश्वमेघ युवा मंच जुन्नर तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री क्षेत्र लेण्याद्री येथील भक्तभवन क्रमांक 2 येथे दिव्यांग बांधवांच्या मोफत शाही सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। अश्वमेघ युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ गवडे यांच्या नेतृत्वात अश्वमेघ युवा मंचच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी हा विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली। अश्वमेघ युवा मंचच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी या विवाह सोहळ्याकरिता योगदान दिले अशा सर्वच पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला। नववधू वरांसाठी पायातील जोडवी, गळ्यातील मंगळसूत्र, साखरपुडा, हळदी आणि मंगलाष्टका या तीनही विधींचे पोशाख, सर्व मान्यवर पाहुणे मंडळींना भोजन, नववधू वरांना घरून येण्यासाठी आणि जाण्यासाठी सर्व गाड्यांची व्यवस्था अश्वमेघ युवा मंचच्या वतीने करण्यात आली होती। सामुदायिक विवाह सोहळे अनेक होतात, परंतु हा विवाह सोहळा महाराष्ट्रातील असा एकमेव सोहळा आहे ज्यामध्ये ज्यांना दृष्टी नाही असे दिव्यांग बांधव आणि सर्वसामान्य कुटुंबातील आदिवासी बांधवांसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता अश्वमेघ युवा मंचच्या वतीने करण्यात आली। गणेश भाऊ, तुमचा हा सामाजिक उपक्रम महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल अशा भावना उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या। दुपार सत्रातील विधींची सुरुवात ही महाराष्ट्र गीताने करण्यात आली। या शाही सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोकदादा घोलप, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाब पारखे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, माजी नगरसेवक भगवान मनसुख, सुभाष दळवी, बजरंग दलाचे महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीन महाजन, भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर ताराचंद्र कराळे, भाजपचे पदाधिकारी संदीप भानखेले, ओझर गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष जगन्नाथ कवडे, माजी अध्यक्ष व उद्योजक बीव्ही अण्णा मांडे, जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुजाताताई काजळे, नगरसेवक नंदू तांबोळी, नगरसेवक अनिल रोकडे, लोकनेते मधुकर पांडुरंग काजळे, शिवसेना नेते शरदांना चौधरी, हरिभक्त परायण माऊली महाराज वाबळे, हरिभक्त परायण गणेश महाराज वाघमारे, हरिभक्त परायण माऊली महाराज कुसुरकर, हरिभक्त परायण प्रसाद महाराज वाबळे, हरिभक्त परायण दर्शन महाराज कबाडी, लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद यशवंत मेहेर, सेक्रेटरी शंकर लक्ष्मण तामाणे, खजिनदार भगवान नाना हंडे, विश्वस्त मचिंद्र बाबुराव शेटे, सदाशिव शंकर तामाणे, जय मल्हार उद्योग समूहाचे निलेश चव्हाण, ओझर नगरीच्या माजी सरपंच अस्मिताताई कवडे, महेश कृषी सेवा केंद्राचे रोहित घुले तसेच अनेक मान्यवर पाहुणे मंडळी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा योग आणि विशेष म्हणजे हे मंगल कार्यालय देताना एक पैसाही घेतलेला नाही या गोष्टीचा निश्चित स्वरूपामध्ये अभिमान आहे। मी 1996 सालापासून तर अगदी परवापर्यंत विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने जे सामूहिक विवाह संपन्न होत असतात त्या सामूहिक विवाहामध्ये सूत्रसंचालन काम करण्याचं मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे। आणि विशेषतः तुम्ही जर त्या ओझरला कधी आला असाल तर 4:15 म्हणजे 4:15लाच लग्न त्या ठिकाणी लावलेले आहेत। हा आमचं किती अध्यक्ष जरी राहिला बोलायचा तर ते सांगत असतात आता यावेळेला मी नाही बोलणार, परंतु वेळेवर लग्न लावा। खरं तर गणेश भाऊ माझ्या पोटी हे रत्न जन्माला आले याची जाणीव मला आहे। हे सोहळे पाहत असताना बऱ्याच वेळेला धाकधूक होत असते, बऱ्याच वेळेला निसर्गाचा प्रश्न असतो, परंतु निर्विघ्नपणे सगळ्या गोष्टी पार पडत असतात। आज अस्मितासारखी त्याला पत्नी आदर्श पुरस्कार तिनं प्राप्त केलेला आहे। आमचं भरलेलं घर आहे, गणेशला कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देत नाही, त्याच्यासाठी सर्व सोयी ओझरमधून घरामधून केल्या जातात। खूप मंडळी बोलणार आहेत,
मी आपल्या सर्वांच्या वतीनं वधूवरांना आशीर्वाद देऊन याच ठिकाणी थांबतो. नांदा सौख्य बरे. गिरिजात्मकाच्या पवित्र पावलांनी पावन झालेल्या या भूमीमध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम आज आपण सर्वजण देखिले म्या डोळा पाहतो आहोत. गणेश भाऊ आणि मी श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्टमध्ये एकत्र काम केलं. 5 वर्ष आम्ही एकत्र होतो. परंतु मी आमचं वडील आणि मुलाचं असं नातं आहे आणि त्यामुळं कोणताही कार्यक्रम असेल, त्यांनी ओझरमध्ये जेवढे आम्ही कार्यक्रम केलेत त्या प्रत्येक कार्यक्रमाचा मी साक्षी आहे. परोपकाराची भावना ज्याच्या मनात आहे असा हा एकमेव कार्यकर्ता आमच्या नंतरच्या पिढीमधला. परंतु आज अश्वमेघ युवा मंचचे आपण अनेक पदाधिकारी आमच्या शेजारीच त्यांचे कधी कधी मीटिंग्स होतात. मी पाहतोय की एवढा मोठा संघ एकत्र करणं खूप अवघड आहे. व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत ते त्यांच्याकडे मित्रत्वाने पाहतात. जे संत मंडळी आहेत ते पितृत्वाच्या दृष्टीने पाहतात. आज विशेष म्हणजे आज मैत्री दिन पण आहे. तेव्हा हा जो माझा तरुण मित्र मी म्हणेल, मैत्री दिनाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेल की अश्वमेध युवा मंचने जे काम केलंय ते अद्वितीय आहे. गेल्या वर्षी आपण ओझरला 5 अंध दाम्पत्याचा विवाह केला आणि आज आपण पुन्हा जवळजवळ 6 विवाह आहेत. त्याच्यामध्ये 2 अंध, 2 दिव्यांग आणि 2 आपला जो ठाकर समाज आहे त्यांचे दाम्पत्य आहेत. असो, मी आमचं विघ्नर देवस्थान ट्रस्ट त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ ओझर सर्वांना त्यांचा अगदी सार्थ अभिमान आहे. सामुदायिक विवाह सोहळा खरं तर 2008 ला अश्वमेघ युवा मंचची स्थापना झाली आणि एकही वर्ष असं नाही का अश्वमेघ युवा मंचने कुठला कार्यक्रम मोठा घेतला नाही. मागच्या वर्षी अंध दाम्पत्यांचा विवाह मोफत सामुदायिक विवाह सोहळा ओझर या ठिकाणी पार पडला. या वर्षी मिटिंग बसली आणि म्हणलं काय करायचं. ह्यावेळेस मोफत सामुदायिक विवाह सोहळा घेत असताना समाजातल्या कोणत्या घटकांचा घ्यायचा. अनेकांनी, अनेक कार्यकर्त्यांनी अनेक विषय सुचवले, पण गणेश भाऊंनी सांगितलं, म्हणजे मला असं वाटतं की आपल्या जुन्नर तालुक्यातला ठाकर समाज हा दिवस रात्र मोलमजुरी करतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि जी काही रोजंदारी मिळेल त्याच्यावर आपली उपजीविका भागवतो. याच्यात नोकरदार वर्ग कमी आहे. मजूरदार वर्ग कोण असेल तर या जुन्नर तालुक्यातील आदिवासी ठाकर समाज. आणि मग निर्णय झाला म्हणले ठाकर समाजातील आपल्या आदिवासी बांधवांचा हा मोफत सामुदायिक विवाह सोहळा घ्यायचा. गणेश भाऊ म्हणले मंगळसूत्र द्यायचं. सत्यशील दादा मी म्हणलं सोन्याचा भाव वाढला. गणेश भाऊ विचार करा. गणेश भाऊ म्हणले मी आहे, तुम्ही चिंता करू नका, मंगळसूत्र नोंद घ्या. आपल्याला मंगळसूत्र सुद्धा द्यायचं आणि मंगळसूत्र द्यायचं नियोजन सुद्धा त्यांनी त्याच्यात घेतलं. सोपं आहे का? हल्ली कोण कोणाला चपला घ्यायच्या म्हणलं तर जीवावर येतं. अरे स्वतःचा बाप म्हणला जर चप्पलचा जोड घेतो तर पोराच्या जीवावर येतं. पण दिवसभर 3 चपलांच्या जोड, 3 साड्या, मंगळसूत्र, मिरवणुकीला घरी जायला यायला आलिशान गाडी, पूर्ण संसार, हे कोण कोणासाठी करतो? नवरदेवाला उत्कृष्ट पोशाख, चपला, बूट कोण कोणासाठी करतो? जगन्नाथ शेठच्या पोटी हिरा जन्माला आला, विघ्नहर्त्याच्या दारात गणेश जन्माला आला आणि त्या गणेशाने ही योजना समाजहिताचा हा निर्णय घेतला आणि तो आज या ठिकाणी हा मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होतोय. घुंगडा नेसे पुरले मोठते जेवीन ग बाये, कामारी कामारी होईल या गोपाळांचे घर घेन ग बाये, तयाचा उंबरा उसीसा करीन वरी गिरधार सारीन ग बाये, निवृत्ती ज्ञानदेव कुसतील वर्म तयाची कामीन पुरेन ग बाये, कामारी कामारी होईल या गोपाळांचे घर घेन ग बाये. अश्वमेघ युवा मंच आयोजित महाराष्ट्राचे लाडके कार्यक्षम मुख्यमंत्री
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अत्यंत उत्तम असं आदर्शयुक्त आणि समाजाला, तरुणांना आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आदर्श घ्यावा असा उत्तम असा उपक्रम. या उपक्रमाचं वर्णन करताना मी याच भाषेत बोलेल, कारण एक जर तरुण एकत्र आला आणि एक सच्चा जर कार्यक्षम तरुण मिळाला तर समाजामध्ये अशी आदर्श कार्यक्रम होत राहतात. जसे विवेकानंद म्हणाले, मला फक्त एक युवक द्या, एक तरुण द्या. एक तरुण एक कार्य कसं तरुण होऊ शकतो याचं उदाहरण आमच्या गावचं भूषण, युवकांचे आधारस्थान, प्रेरणास्थान, आमचे आदर्श, माझे मित्र, माझा स्वाभिमान, माझा आदर्शयुक्त असा मित्र म्हणून मी त्यांच्याकडे कायम पाहत राहिलो. आमचे आदरणीय गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी कवडे साहेब, आज मी त्यांना मुद्दाम साहेब म्हणणार, कारण त्यांचं हे काम पाहिल्यानंतर मला नवल वाटलं. एका कॉलवर, एका फोनवर, एका मेसेजवर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण 4 ते 5 जिल्ह्यांमधले तरुण एकत्र आणण्याची ताकद आमच्या गणेश भाऊंमध्ये आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचं मुकुटमणी जर मी म्हणेल तर आजचा कार्यक्रम आमचा सत्यशील आणि सत्यजित झाला. या लेण्याद्रीच्या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी देशाचे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अश्वमेध युवा मंच यांच्या वतीने मोफत शाही विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि अतिशय सुंदर असं नियोजन या सोहळ्याचं करण्यात आलंय. प्रथमतः तर मी आमच्या माझे जे सहकारी बंधू आहेत गणेश भाऊ कवडे यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल. इतकं सुंदर असं नियोजन या ठिकाणी त्यांनी केले. आणि त्यांची जी टीम आहे, म्हणजे कुठलाही कार्यक्रम असा असतो की टीम वर्क असल्याशिवाय तो कार्यक्रम सक्सेस होत नाही. आणि आज तुमच्यासारख्या लोकांची गर्दी बघितल्यावर, गणेश भाऊवर प्रेम करणारी लोक बघितल्यावर निश्चितच असं वाटतं की त्यांचं काम ह्या जुन्नर तालुक्यामध्ये खूप चांगलं आहे. कारण 6 महिन्यापासून माझा आणि त्यांचा संपर्क आला. मी जिल्ह्याची महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करते आणि ते माझे सहकारी छोटे बंधू म्हणून या ठिकाणी गणेश दादा काम करतात. पण कुठलाही मान सन्मान न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा माणूस आणि खऱ्या अर्थानं की आपली जी विचारधारा आहे ती सत्यात उतरवणं हे काही सोपं नसतं. पण आज त्यांनी ते करून दाखवलं, तर खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन. हे गोड रत्न जन्मलं असे ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन ही अंधांकरता काम करणारी एक सामाजिक संस्था आहे. अंधांचा सर्वांगीण विकास आणि समाज प्रबोधन हे संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. संस्थेच्या वतीने अंधांकरता शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार, शैक्षणिक साहित्य, क्रिकेट स्पर्धा आणि सामुदायिक विवाह आणि अंधत्व निर्मूलन असे छोटे मोठे काम आम्ही करतो. खरोखर गणेशाप्रमाणेच हे लग्न निर्विघ्नपणे पूर्ण होत आहे याचा मला आनंद आहे. आणि आमच्या अंध दाम्पत्यांना देखील तुम्ही इन्व्हॉल्व केलं. उद्या देखील म्हणजे पुढच्या वर्षी देखील तुम्ही संधी द्याल अशी अपेक्षा करतो. आणि आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. आनंदाच्या वातावरणामध्ये आज मोफत विवाह सोहळा आज जे आयोजन करते आहेत, निमित्त आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचं. या निमित्ताने अश्वमेध युवा मंच जुन्नर तालुका यांच्या वतीने खरोखर हा चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मोफत विवाह शाही विवाह सोहळा या निमित्ताने जे वधूवर एकत्र आज 2 कुटुंब एकत्र येत आहेत, या दोन्ही वधूवरांच्या सर्व वधूवरांच्या भावी आयुष्यात सुखी समाधानानं भरवले जाऊ. यांच्या हातून आई वडील सासरे संत मंतांची सेवा म्हणून यांना व्यक्ती संपत्ती नेमके संतती लाभो. तो माननीय आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलाय. आणि तो विनामूल्य ह्या नवदाम्पत्यांना म्हणजे मुलीला ड्रेस तर आहेत, परंतु मंगळसूत्र पायाच्या जोड्यापर्यंत सगळा खर्च हा युवा मंच करतोय.
आणि नवरा नवरीचा दोन्हीचा एक पोशाख हा युवा मंच करणार आहे आणि त्यांना काही संसारोपी वस्तू सुद्धा देणार आहे. अशा प्रकारे हा एक स्तुत्य उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी या युवा मंचाने आयोजित केला. त्याचे संयोजक गणेश कवडे, मी त्यांना धन्यवाद देतो. काही दिवसापूर्वी गणेशजी आम्ही तुमच्या बहिणीच्या लग्नाला आम्ही ओझरला आलो होतो आणि त्याच पद्धतीचं त्याच मुलाचं लग्न तुम्ही या 6 दाम्पत्यांचं या ठिकाणी करत आहात आणि त्यामुळे तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. मी माझ्या बरोबर आलेले जिल्ह्याचे सचिव संदीपजी मानखेडे, उद्योग आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोदजी मानखेडे, जिल्ह्याचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गणेशजी मानखेडे आणि त्याचबरोबर मंचर शहरचे अध्यक्ष आमचे सहकारी सुशांत उर्फ बाबू थोरात आणि आंबेगाव तालुक्यातील आम जनतेच्या वतीने मी आज जे वधू आणि वर या ठिकाणी विवाह बंधनात बंधत आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या हातून देश देव धर्माची सेवा घडो, त्यांच्या हातून आईवडिलांची सेवा घडो आणि त्यांना योग्य संतती संपत्ती लाभो अशा शुभेच्छा देतो. अश्वमेघ युवा मंच असेल किंवा आमचे गणेश भाऊ असतील यांच्या हातून असेच समाजोपयोगी विविध कार्यक्रम घडो. पण गणेश भाऊ सारखा एक तरुण कार्यकर्ता, एक युवकांच्या आशातान मी प्रत्येक कार्यक्रमाला गणेश भाऊच्या जात असतो. गणेश भाऊचा वाढदिवस जरी असेल तरी मी वजारला जात असतो आणि गणेश भाऊ सर्वात आधी मला फोन करत असतात, कारण आमची मैत्री एवढी घट्ट आहे. पक्ष कोणता असू द्या, दुकानं जरी 2-3 असतील तरी गणेश भाऊचा माझा गल्ला मात्र एकच आहे. अशी आमची मैत्री आहे आणि ती अगदी खुशी आहे. पक्षाच्या विरहित मैत्री करणारा माझा मित्र गणेश भाऊ. खर तर गणेश भाऊ तुम्ही एवढा मोठा सोहळा केला आणि मला एवढा जास्त आनंद झाला आहे की तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही जनतेची नाळ ओळखली. या ठिकाणी अपंग आणि आदिवासी लोकांना कोणी न्याय देत नाही, तो न्याय देण्याचं काम खर तर गणेश भाऊ तुम्ही अगदी केला. त्याबद्दल परत एकदा मी गणेश भाऊला सलाम करतो. अश्वमेघ विवाह मंचातील सर्व सदस्यांना खरं तर मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्या सगळ्यांचे आभार मानतो. ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये अश्वमेघच्या माध्यमातून खरं तर अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होणार आहे. त्याच्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य स्टेजवर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर मंडळी इथून पुढच्या काळात केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच गणेश भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्याला या निमित्तानं धन्यवाद देतो. आज एक सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हजारोच्या संख्येने आपण सर्वजण या नववधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. खरं तर सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे आणि ती काय फक्त गरिबाचेच झाले पाहिजे असं नाही, तर मोठ्याचे सुद्धा झाले पाहिजे. आणि खरं तर याची सुरुवात ही मोठ्यांपासूनच झाली पाहिजे असं मानणारे आम्ही असल्यामुळं माझं पण स्वतःचं लग्न सामुदायिक विवाहामध्ये झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लग्नामध्ये जो वाह्यात खर्च आपण आजकाल करत असतो त्याच्यातून जी परिस्थिती शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे त्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा ही चळवळ खरं तर जुन्नर तालुक्यातूनच सुरू झाली, परंतु ती आता मोठ्या प्रमाणावर वाढली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून गणेश भाऊ तुम्ही जे सुरुवात या ठिकाणी केलेली आहे त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. जुन्नर ही भूमी खऱ्या अर्थानं सामुदायिक विवाह सोहळ्याची जनक म्हणून ओळखली जाते, परंतु अशा प्रकारचा विवाह सोहळा समाजामध्ये उपेक्षित असलेल्या वर्गांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं शाही विवाह सोहळा, सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतो. गोरगरीब, दिव्यांग, अंध या सगळ्यांना बरोबर घेऊन आमच्या समाजातील आदिवासी विभागातील सगळ्यांना एकत्रित घेऊन त्यांना एक मानाचा सन्मान देऊन संपूर्ण खर्च जो खऱ्या अर्थानं शाही विवाह सोहळ्याला शोभून दिसेल अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी गणेश भाऊच्या माध्यमातून संपन्न होतोय आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून. खरं म्हणजे आज मला चाकणला खूप मोठा कार्यक्रम होता, पण जेव्हा मी
गणेशभाऊची पत्रिका वाचली आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं माझं मन भारावून गेलं की एक कार्यकर्ता, एक समाजसेवक कसा असावा. नुसतं राजकारण नाही तर खऱ्या अर्थानं समाजकारण करणारा गणेश. 101 लग्न केली होती, त्यात दादांचं लग्न होतं आणि दादांचं सामुदायिक विवाह सोहळ्यातलं लग्न पाहिलं आणि मी सुद्धा दादा माझ्या भावाचं लग्न सुद्धा सामुदायिक विवाह सोहळा केला आणि त्यात त्याचं लग्न केलं. खरं तर हा सामुदायिक विवाह सोहळा साजरा करत असताना माझं योगदान 0 आहे, पण माझ्याबरोबर माझे जे सहकारी आहेत यांचं योगदान फार मोठं आहे. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं अंतःकरणातून मनापासून सर्वांचं तुमचा आभार मानतो. कारण सामुदायिक विवाह सोहळा घेणं सोपं असतं, पण अंध, अपंग, आदिवासी या ठाकर समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा घेणं हे फार अवघड असतं. हे आम्ही मागच्या वर्षीपासून दादा पाहतोय. आणि खरं तर मला माझे काही ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, युवा सहकारी, माझ्या माता भगिनी, हे सर्वजण मला प्रचंड ताकदीने मदत करत असतात. मी तुमचं सर्वांचंही मनापासून आभार मानतो. आणि विशेषतः सगळे दादा मला म्हणायचे, अरे ओझर सोडून लेण्याद्रीला का. ओझरला मागच्या वेळेस सामुदायिक विवाह सोहळा केला, त्याच्या मागच्या वर्षी लेण्याद्री येथे महाआरोग्य शिबिर साजरं केलं आणि आमचा अश्वमेघ युवा मंच हा जुन्नर तालुक्याचा आहे. आणि खरं तर लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय संजूभाऊ असेल, सर्वच त्यांचे विश्वस्त मंडळ असेल, यांनी मला म्हणजे आता अध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम, शंकरभाऊ पासून सगळे, हे 3 दिवस माझ्याबरोबर इथं माझ्याबरोबर काम करतायत. खरं त्यांचंही आपण मनापासून आभार मानून टाळ्यांच्या गजरात त्यांचं मनापासून त्यांचं स्वागत करायचं.